काय लागा बागा कशा करायच्या आणि काय काय झालं करायला बघा अरे काल बाग फवारली होती परवा दिवशी सकाळी बघ हा. रात्री पाऊस आला आता बरं. फवारायला गेलो तर सगळ्या तेल दिसायला लागला. हा मग आता आता काय असंच करायचं आणि काय करायचं ती कागद वर हातारलं नाही झाकून घेतलं या मग झाकून घ्यायचा प्रयत्न केलाय आपण म्हणजे आपण झाकून बचाव घेतल्यावर जरा करतोय. तेला कमी होतो ना होय होय येतोय मग? कमी आता काय आता ऊन वातावरण पडले असल्यावर तर कोण तर काय करणार आहे आणि त्यात पाऊस बी पडतोय आहे गाठी. पाऊस पडून मधनात तर घाणं होतोय हो हम्म, ह्या निसर्गाला जर कोणाचं काय चांगलं चाललेलं बघ होतंय बे. ती बी आहे. काय सांगायचं आहे भाऊभावकीत कोणाला कोणाला पटत नाही आणि काय नाही तुझं कौतुक बाद झाला आता काय काय आता झालं ते सांगू म्हणजे नकोस. काल एक माणूस तो संकट घेऊन गेला हा आणि त्या 3-4 वर्ष 4-5 वर्ष त्यानं का शांत बसलं होतं ती बर त्याला तू नागावाने उठवून बसवलं त्याला मी दारू पी म्हणलो आणि तू पाजून आणली दारून नो नो त्याला मी पी म्हणलो आणि तुला ती सांगतोय आम्हाला तोंडाला सकाळ सकाळी उठवा येतोय मला ती अरे कशाला? तू मला उठवा येतोय चल घ्या आपा म्हणून कुठं अहो, तुझं काय काम असेल ते काम करू म्हणतोय हा, मग 4 वर्ष नव 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 पण मी काय म्हणतो माहिती आहे का ते उठवायला मी त्याला नाही कसं म्हणू हा, उठवायला नाही म्हणू काय पण उठवायला आल्यावर ठीक आहे की रे हा पण दारू कशाला पाजायची हे कसं आहे माहिती आहे का भाऊ भावकीला तुम्हाला चांगलं बघवतच नाही आता काय जरा बघायला आम्ही एखाद्या चांगलं करावं काय दारू दारू. पाजायचं? टेन्शनमध्ये येते म्हणून माणूस फिरवायला नेतोय आता तुम्ही आमच्यावरच ब्लेम करायला लागलाय ना. हे बरोबर नाही पद्धतच बरोबर नाही तुमची मग तू दारू कशाला पाजली त्याला 5 वर्ष पिलं नव्हतं ते दारू कुणाला दारू पाहिजे कुणाचा विषय चाललाय काका जा अरे मी तर सगळ्यात चांगलं करायला जातोय तुम्ही माझ्यावर काय ब्लेम करणार आहे अरे पण काकाला तू दारू पाहिजे कुठला काका अरे रोज माझ्या गाडीत एकदा येऊन बसतंय आता काल नेलेला काका तू काल कुणाला नेलं माझं हा, ती बी आठवण आहे का अरे रोज गाडीत माझ्या येऊन अरे बसते तुम्ही माझ्या तसं- चार चाक्या सांगून येताना रोज माझ्या गाडीत बसते पाचवत जाताना पुन्हा गाडीत बसते कोणाकोणाला देणार ठेव का मला दुसरं काही काम आहे का नाही मला दुसरं काही काम आहे का नाही नाही तुम्हाला सकाळी नवा, उठवायला कोण येतं? तू काल काकाला नेलता का नाही हा 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 तू पाजून आणली का नाही त्याला अरे ह्या गावात नाना ऐकून घ्या काका नाना दादा आहेत का हा. नाही ते नागड्याचे पोरग आलत बर हा ते मला म्हणते चला की काका चला की काका अरे मी म्हटलं कुठं जायचं आहे तू एक नागडा आहे म्हणून मला बेल करून चालतं का अरे. मी त्याला म्हटलं तर ती म्हणते अहो माझं नाव नागडे हो मला तुम्ही नागडे का म्हणताय हम्म. मग मी का तुला म्हटलं का कपडे बिपडे घातली नाही ती अरे मी कुठला काका म्हणतोय माहितीये कुठला? आपला जोडीदार काका कोण ते शामू काका हा बर मग त्याचं काय सांग आलते काल माझ्या सांगितलं मग त्याला पण तो 5 वर्ष पियलं नव्हतं ती मी नाही दारू पाहिजे. काय का बस उघडला काय अरे हे असं ना, असतंय. मडी ओढून आलत आणि येताना नामाटी पुसून आलं आता मी काय करू त्याला सांगू माझ्या गाडीत बसलं मग काय मी गेलतो नागजला गेलतो हा. आणि येताना मी जाऊ मिळून आलतो मला जरा भाजीपाला घ्यायचा होता जुनून जुनून, हा. हा भाजीपाला घ्यायला मी थांबलो तर म्हणलं मी आलो लगवीन आता मला लगवी करू नको म्हणू गाछडीत कर म्हणू गाडीत बसून करू आणि वरनं अजून मला तुझं नाव सांगतोय तो काय सांगतो ना आपण दिली अरे म्हणून मी कशाला दार देतो का माझं काय पैसे झाडायला लागते तुम्ही आता मला काय माहिती आता काय नाही माहिती लागा आता तुम्हाला हे नाही एवढं एखाद्या सरळ चाललेलं तुम्हाला नाही बघ बघवायचं नाही अरे बाबा लगा, त्याला मी काय सांगते तुम्हाला नाही, तुम्ही मला नाही, सांगा बाबा, मी अरे, कशाला त्याला दारू पाहिजे अरे असलं असते आपलं झाकून घ्यायसाठी आपल्या आम्हाला अगोदर सांगायचं हा. अरे तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? आता मी काय कशाला झालं? दारू पाजतो त्याला कोण बरं. तुम्ही फिरून फिरून माझ्यावरून काय येतं रे त्याला कोणी दारू पाहिजे असेल ते बघत जावा मला काय लागलं सांगायला आणि रात्री तुला सांगतो आणि गडी फुल टाईट आपल्या ए हॉटेलवर बाबा ते टाईट होत नाही तर पिऊन कुठं तर पडू दे मला काय त्याचं देणं घेणं आहे मी नाही त्याला दारू बिरू पाहिजे पुन्हा मला म्हणाय ना झपोट एका झपोटात येडं काढायला लावेल त्याला देवा तुला तुला येडं काढायला लावेल मी कशाला त्याला दारू पाहिजे मला म्हण नको पुन्हा ए आपा जिरवू नको लय मोठं मोठं जिरवू अरे बाबा जिरवायचा विषय नाही आम्हाला ना, ना, लय शाद होऊ नका तुम्ही ना ना आपा ऐकून घ्या तुम्ही एवढा तुम्ही आम्हाला 4 कानपाड्या जरी लावल्या अरे पण काय? ते श्याम चार- का माझ्यापेक्षा बारका मी मोठा मी बारका ती मोठा त्याला कसं मी दारू पिऊन पाहिजे सांग बरं आता बघू अरे ते- 2 त्यानं दिवस सांगितलं झालं अवघड कसं अवघड उतरलं नाही आई अजून. शपथ मी दारू पाहिजे नाही सुट्टी बोल सुट्टी- हा मी दारू त्याला पाहिजे नाही बघ त्याने काय केलंय ते त्याला माहित आहे एवढं आमचा- 4-5 वर्ष पेरले ना आता कसं काय पेरलं? आणि आता तू काय मग म्हणला पैसे कुठून आले अरे गाडीचा टोल नाही केला त्या तृतीय पण त्याला द्यायला ठेवलेलं असेल 5-50 रुपये मग त्याने उचलून नेला असेल मला काय माहित आहे सांग बरं बघू. न, हे बघा आपा कसं आहे तुला सांगू तू लागला मोठं आम्हाला कशाला मोठं बोलतोय? हे देऊन जिरवाय लागला तू तुम्ही ना लय बोलणार ना एका झोपड्याला असं घर 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 येडं काढायला लावेल काय हो ते हा आता तुला आणि मी- डोळं पांढरं करून पडशील. पाजारी घरघरी येडं. आम्हाला अवघड आहे की. आणि आम्हालाच ए बाबा अरे मी कशाला पाहिलं दारू त्याला ते तर मलाच म्हणताय तुम्ही मग एवढ्या वर्ष पेरले ना आता
कसं काय पेलं तुम्ही तिघं एकत्र आल्यामुळे तुम्ही माझ्यावर लागला थोपवायला पण मी दारू पाजलेली नाही अरे पण काय ती काय बार काय करते त्याला काय कळत नाही का आपण 2 दिवस झाले आता ती शुद्धीवर नाही. थांब जरा हो तू काल हे थांब फोन आलाय कोणाला हॅलो आला का मी कशाला त्याला दारू पाहिलं पुन्हा तू फिरून तू पण मला तेच सांग अरे बाबा ते बाहेरच्या भाग पडू दे नाही तर त्या घराच्या भाग पडू दे मला काय करायचं त्यानं या साहेब त्यो बर शान आलाय बाहेरच्यांचं सुद्धा फोन यायला लागले अरे बा सगळं झालं फोन करा पण मी काय तर दारू पाहिजे कोण मग बाहेर जायला कसं कळलं आता हे? त्यांना कसं कळलं? आमचं एक ठीक आहे हा. त्याला कसं अरे कळलं? बाबा पण अरे जरी घ्यायचं म्हटलं तर 250 रुपये झाले अरे मला काय पैसे जास्त झाले का मी कशाला पाचतो दारू सांग बरं त्याला अरे. आता तेच त्याला कळत नाही का ते का दूध खोळा आहे का दूध खोळा त्याचं वय आता 60 वर्ष आहे दूध खोळ्याचा विषय नाही हा. त्याला कसं बिघडावायचं अहो, बघायचं कधी दुसरं अरे काय मी नाही. कशाला त्याला बिघडवतो त्याला काय कळत नाही त्याची बायको आहे ती 2-4 पोरं आहे ते आई बाप आहे ते त्याला आई बाबाची काळजी नाही का नाही पण हे असं कधी नाही नव्हते बरोबर 4 वर्ष आणि- सुधारलं होतं हा. ते. त्याला रात्री तुम्ही तू- बिघडवलं. त्याच्या वेळेला कसं काय पेलं आहे, ऐकून घे अरे त्याच्या वेळेला म्हणजे मला असं विचारतो का त्याला जाऊन विचार जावं की ऐकून जाऊ उठा त्याला जाऊन विचार जावं थांब, ऐकून तरी हे बरं काढलं तुम्ही लगावून इथं बसून बरं ऐकून बरं मला बोलवून घेऊन ही माझं लागला माफ काढायला बे बरं जरा ऐकून तरी काय घे. ऐकून घ्यायचंय तुझं तू काल पाजली अरे बाबा नाही पाजली रे नाही पाजली मी त्याला तर अजून पुन्हा तसंच म्हणताय ऐक. डोकं आपटू नको आज तुला कोण काय म्हणत नाही पाजली मानगी अरे बाबा नाही पाजली तर पाजली का म्हणू मला काही कळत नाही एवढं का नाही चिडायची काही गरज आहे का आता मला माहिती आहे ते कुठे पेला त्याला जाऊन विचार जावा बरं माझं 1 मिनिट ऐकून घे हा. पुढचं जरा ऐकून घे हा. पाजली ती पाजली कशाला एवढी थांब tension? आणि जरा. वरनं अजून पुढचं सही ऐकून घे हा. तू आज दुपारी पाजली ए बाबा अजून पुन्हा फिरून पाजले का थोपडे येडं का लावलं घर 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 फिरतील पाजलीची पडतील ऐकून तर घे पुढचं ऐकून घे हा. आधी. आणि परत संध्याकाळी माझी गाडी घेऊन गेलं हा आणि आपलं ते चांदणी हॉटेल नाही का हा तिथं जाऊन पिऊन पडला अरे पण तुम्ही मला का सांगताय हे स्वतःचे पैसे दिले असतील. ते इतकं चांगलं आहे ते हॉटेल मालक हा हनुमान हाय माहित आहे का? इतकी चांगली बर. आहे ती पोरं काय त्यांनी ते त्याला उचलून बाजूला ठेवला हा एखादा असतं मी चपट देऊन घालवला अरे देव चपोट देऊ द्या नाही उचलून ठेवू द्या नाही तर घरात नेऊन ठेवू द्या मला ते देणं घेणं नाही पण तुम्ही मला का सांगताय हे माझ्या संग ते आला म्हणून म्हणजे आता असं आहे, कोणाचं तू हे बघ, विचारायचं आप्या, नाही तू- म्हणणार तू सारखा ओरडतोस कशा बाई म्हणजे तुझ्या अंगात गोमायचं हा आता ही जर गोष्ट आम्ही पाजलीच नव्हती त्याला अरे मग मी पण पाजले नाही त्याला जाऊन विचार करा तुम्ही तू ओरडतोय अब ते तुझ्या संग होतं आमच्या संग थोडी काय करायचं टिक्का बेकार तुम्हाला धावतोय का अहो, आम्हाला काय बोलून फायदा आहे आज तू आहे का अहो, तुझ्या संग होता ती तू आमच्या संग असं तू 100 वेळा जर आम्हाला मारलं तरी ह्यात खोटं ठरत नाही लोक आता अरे बाहेर बाबा. फोन यायला लागली ती आता हे आता मला सांग मी काय हरिचंद्र राजा आहे का अरे मी काय अदानीचा चुलता बिलता आहे अरे का बेवड्या. ओडी बिडीला आहे त्याचा अरे. त्याला कशाला पैसे 10 रुपये असते सांग बरं बेवड्या सगळं बेवडत जात असतं रे अरे बाबा तुम्ही मला म्हणा पेताय म्हणा पडतोय म्हणा काय बी म्हणा पण लोकांच माझ्यावर कशाला ब्लेम करताय तुम्ही लोकांचं कशाला मग आपलं तुमच्या संग जोडीदार होता आहे ते. म्हणून नाही जोडीदार असला तुला किती वेळा पाहिजे मी कोणाला? आतापर्यंत तुला मला नाही बाबा पाहिजे. तुला पाहिजे बाबा कधी वेळ मी कशाला आले तुला पाहिजे का नाही बाबा तुझ्या गळ्यात तर माळा येईल खरं बोल जरा आता खरं बोलायचं काय आता हे जर आणली तर हा, आता आता नाही ते खरं माळा असते ते खरं बोलतं माणूस नाही, नाही, पण ती त्याला केलं त्याला का? कळायला पाहिजे ना मला म्हणतोय तोच पाहिजे पैसे त्या तोच दिवशी दिले झालं तर. रे. कसा तुझ्या संग होता हा मग मी तुम्हाला तिघाला पाहिजे नाही त्याला कशाला पाचतोय रे हे बेवड्यांचं तुम्ही उठायचं लय झालं का होतं लगा ना. सारखं मलाच म्हणता दारू पाहिजे